नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आता मिळणार का 1500 रुपये दिले जाणार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारे महत्त्वाच्या अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आता सध्या तरी 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण आता या ठिकाणी सत्ता स्थापन झाली नाही, त्याच्यामुळे आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी तात्काळ जर सरकार झालं आणि अर्थसंकल्पामध्ये जे वरचे जे 600 रुपये आहेत ते लाडक्या बहिणींना पुन्हा दिले जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्या दिवशी त्या 600 रुपयाचा GR येईल, म्हणजे 2100 रुपये देण्यासाठी, तेव्हापासूनच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2100 रुपये प्रत्येक महिलांना या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता सध्या जे पात्र महिला आहे, पात्र महिलांच्या खात्यावरती आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये पडण्याची शक्यता आहे. कारण की अर्थसंकल्पामध्ये 1500 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर त्यांनी घोषणामध्ये जाहीरनामा दिला होता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिलांना म्हणजे महिन्याला दिलं जाणार आहे. आता या ठिकाणी महायुतीचं सरकार आलेलं आहे, तर महिलांना हा हप्ता जो आहे शासनाचा GR निघेल आणि GR निघाल्यानंतर प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता सध्या एक नवीन अपडेट समोर येत आहे, म्हणजे 1500 रुपयाचा लाभ या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या महिलासुद्धा उचलत असल्याचं दिसून आलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा आणि त्या ठिकाणी संजय गांधी निराधारचं ऑप्शन आलेलं आहे. जर त्या ठिकाणी यस असेल तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. कारण त्या आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता उचलत आहे. आणि ज्या महिलांच्या ठिकाणी नो आहे अशा महिला सेफ आहेत, त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी 1500 प्लस 600 असे मिळून 2100 रुपये GR आल्यानंतर या ठिकाणी थेट पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता राज्यातील बऱ्याच महिलांना प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचा 2100चा हप्ता केव्हा येणार आहे. आता या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार सत्ता स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी शासनाचा GR निघेल आणि या GR निघाल्यानंतर काही दिवसातच डिसेंबरचा हप्तासुद्धा पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महिलांना एक काम करायचं आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत नसेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्ही DBT लिंक आहे का नाही ते तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन पाहायचं आहे. जर त्या ठिकाणी DBT लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा पुढचा हप्ता अडकणार नाही आणि थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. अद्याप ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांनी DBT लिंक केले तर त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पहिल्या स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत सगळे हप्ते या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच्यामुळे आता राज्यातील महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.